नमस्कार महाराष्ट्र मंडळी, आज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एक अशी व्यक्ती आहे की ज्यांनी त्यांच्या आयुष्यात 11 डिग्र्या, 176हून अधिक प्राइजेस आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये एक आपलं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि यांचं नाव आहे डॉक्टर बी.जी. शेखर पाटील. डॉक्टर बी.जी. शेखर पाटील हे मूळचे चास, घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, म्हणजे शिवनेरीच्या पायथ्याशी यांचं गाव आहे. आणि शिवनेरीच्या पायथ्याशी चास पासून ते नाशिक पर्यंतचा यांचा जो प्रवास आहे तो अतिशय 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 खतरनाक आहे. विशेष एक सांगायचं म्हणजे की डॉक्टर बी.जी. शेखर पाटील हे जे आहेत हे आपणा सर्वांना आठवत असेल की जो जुना सरफरोश जे काही हिंदी पिक्चर होतं आमिर खानचं, तर त्या आमिर खानच्या सरफरोश या हिंदी चित्रपटाची जी खरी रिअल स्टोरी आहे, जी डिटेक्शन स्टोरी आहे, तर ती डिटेक्शन स्टोरी आदरणीय डॉक्टर बी.जी. शेखर पाटील साहेब यांनी ती शोध केलेली आहे. आणि म्हणूनच त्यांना डिपार्टमेंटमध्ये डिटेक्टिव्ह सिंगम असं म्हटलं जातं. का तर सरांनी PhD केलेली आहे, डबल PhD, ते पण डिटेक्शनमध्ये. हल्लीच म्हणजे IPS SP पासून ते जवळजवळ ACP नवी मुंबईचे ॲडिशनल CP होते आणि आत्ता रिसेंटली नाशिक इथून सर रिटायर झालेले आहेत आणि नाशिक इथून स्पेशल IGP या पदावरून ते रिटायर झालेले आहेत. आणि आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार महाराष्ट्र मंडळी. बुद्धिमत्तेचं धोरण, तरीही नम्रतेचं तोरण, असे एक व्यक्तिमत्व की जिनी चास जुन्नरपासून ते नाशिकपर्यंतचा जो प्रवास आहे की चास जुन्नरच्या इथं मराठी प्राथमिक शिक्षणपासून ते जुन्नर इथून एक पोलीस खात्यामधील वरिष्ठ दर्जाचा अधिकारी म्हणून रिटायर झालेला आहात आपण. तर सर, आज आम्ही एक प्रेरणा म्हणून आपली मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. सर, काही प्रश्न आम्ही आपल्याला विचारू. मला असं वाटतं की आपण कुठलेही बंधनं मनात न ठेवता, कारण आज शासकीय सेवेतून मुक्त झालेले आहात, तर आपण प्रश्न चालू करूया. तर सर, चासचं बालपण आणि तो जो परिसर आहे चासच्या बद्दलचं, जे छत्रपतींच्या जन्मभूमीचं जो की आपली जी भूमी आहे, तर त्याबाबत आपण थोडंसं सांगावं अशी माझी विनंती आहे. माझा जन्म सह्याद्रीच्या पहाडामध्ये चास गाव वसलेलं आहे आणि आजूबाजूला 7 डोंगर आहेत. त्या डोंगर रांगात पर्वतांमध्ये माझं गाव आहे. तिथं माझा जन्म झाला आणि आम्ही फार भाग्यशाली आहोत. जिथं छत्रपती शिवाजीराजांचा जन्म झालेला आहे शिवनेरीला, त्याच्याच पायथ्याशी आमचं हे गाव आहे. आम्ही लहानपणापासून अगदी 6-7 वर्षाचा असल्यापासून शिवनेरीला दुडूदुडूज असे चालत जायचो, पळत जायचो. त्यामुळे तो एक ऐतिहासिक वारसा आमच्या गावाला आहे आणि आमच्या जीवनाला पण आहे. आणि सर, आपलं नाव जर बघितलं तर असं आहे की डॉक्टर बी.जी. शेखर पाटील किंवा शेखर पाटील म्हणून जे आपलं आहे, तर हे नेमकं काय प्रकार आहे सर की शेखर पाटील काय नेमकं काय, आपण याबद्दल काय सांगा? खरं तर आमचं मूळ जे आहे ते मेवाडचं आहे आणि मेवाडची जी राजघराणी त्यातलं गोविल जे वंश होता, त्या वंशामधनं 12 घराणी, मग त्यात सिसोदी आहे, रावळ आहेत, त्याचबरोबर चव्हाण आहेत आणि सगर पण आहेत. तर त्या सगर घराण्यापैकी आमचा पुरुष होते आणि तिथून ते सौराष्ट्रामध्ये त्यांनी राज्य केलं. सौराष्ट्राचे जे सगर महाराज होते ते आमचे आद्य महाराज म्हणता येईल किंवा राज्यकर्ते म्हणता येईल. तिथून ज्यावेळेस मोहम्मद घोरीने हिंदुस्थानावरती हल्ला केला आणि त्यांनी 17 स्वाऱ्या केल्या, त्याच्यापैकी सोमनाथचे मंदिरात जे होतं त्याच्यावरती मोठी स्वारी त्यांनी केली आणि सोमनाथ लुटल्याबरोबरच मंदिरातली मूर्ती पळवून न्यायचा त्याचा विचार होता किंवा लुटायचा विचार होता. ती मूर्ती सगर महाराजांनी आणि त्यांच्या सैन्याने लुटू दिली नाही. तिथं मोठं घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये देवाला पहिलं सेफ करायला पाहिजे किंवा सुरक्षित ठेवायला पाहिजे म्हणून हे सर्व त्यांनी सेनापती पाठवले आणि त्यांच्यावरती मूर्ती कृष्णदेवराय जे होते दक्षिणेला त्यांच्याकडे पाठवली विजयनगरला. त्याच्यानंतर मग पुन्हा विजयनगरच्या साम्राज्याच्या सोबत आमचे सगर राजांनी, सेनापतींनी आणि करणसिंग गावडे त्यांनी तिथं लढाया केल्या. कृष्णदेवरायांच्या आदेशानुसार अल्लाउद्दीन खिलजी
च्या विरुद्ध बारामतीला फार मोठी लढाई झाली आणि त्या लढाईच्या वेळेस अनेक सगर योद्धे हे साऊथमधनं किंवा दक्षिणेकडनं परत महाराष्ट्रात आले. त्यामध्ये गावडे होते, खोमणे होते, आठवळे पाटील होते आणि तिथं फार मोठं युद्ध झालं गुणवडीला. त्यात 20 जानेवारी 1326ला हे युद्ध, 1311ला हे युद्ध झालं. त्या युद्धामध्ये 1100 सगर योद्धे मारले गेले. त्यात जे सेनापती होते करणसिंग गावडे ते पण मारले गेले, परंतु त्यांनी अल्लाउद्दीन खिलजीचे सेनापती ते मालिक काफर त्याचा पराभव केला आणि त्याला परत दिल्लीला पाठवलं. म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणजे राजस्थान, गुजरात, नंतर दक्षिण, कर्नाटक आणि तिथून पुन्हा महाराष्ट्रात आलो. म्हणून हे नाव जे आहेत ते असे आहेत. शिवनेरीला आमचे जे वंशज होते देवजी पाटील ते सरदार होते आणि त्यांना वतन मिळालं होतं चासगावचं. चासगावची चौथाई मिळालं, त्याचे दस्तऐवज पण आमच्याकडे आहेत. म्हणून पाटीलकी आमच्या नावाच्या पाठीमागे जोडली. म्हणजे पाटील आणि सगर हे त्यापासून जोडलं गेलं. म्हणजे हे मंडळी अशी अवस्था आहे की उभ्या विश्वातलं जे युद्धनीतीचे सर्वोत्तम ज्यांना आपण शिखरावरचा राजा समजतो, छत्रपती राजांचे आपण कुठं ना कुठं वारस आहात असं म्हणायलाही हरकत नाही. सर, बालपणाचं जो शिक्षण आहे तो नेमकं त्याबद्दल आपण काय बोलाल आपल्या बालपणाच्या? मी भाग शाळेमध्ये पहिला शिकलो, नंतर मराठी शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये चासगावी शिकलो. तिथून माझं काही शिक्षण दौंड आणि चाकणला झालं, पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये. माझे बंधू दौंडला होते, नंतर चाकणला ते आले, त्यांचे ट्रान्सफर झाले. त्यामुळे माझंसुद्धा शिक्षण जे आहे ते वेगवेगळ्या गावामध्ये झालं. आणि नंतर पुन्हा 10वीला मी आमच्या चासगावीच होतो. 11वी 12वी मनसर झाली. नंतर वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजला मी BE केलं आणि BE प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये करून बजाजमध्ये सर्व्हिसला लागलो. एकंदरीत जर शिक्षण बघितलं तर जवळजवळ आपल्या 11 डिग्र्या आहेत असं मानतो आपण महाराष्ट्रामध्ये. की जर सर्वोत्तम शिखर जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 43 डिग्र्या, त्याच्यानंतर डॉक्टर श्रीकांत जिचकर यांच्या 20 ते 23 डिग्र्या, आणि त्यानंतर मला वाटतं की पोलीस प्रशासन सेवेमध्ये असूनही आपण जवळजवळ 11 ते 12 आपण डिग्र्या केलेल्या आहात. तर फक्त प्रोडक्शन इंजिनियरच नव्हे तर अगदी मास कम्युनिकेशन, जर्नलिझम, अजून लॉ, डिटेक्शन ह्याबाबत नेमकं ही आवड काय? नेमकं ह्याला आपण प्रेरणास्थान कोणाला मानतात आपण काय? खरं पाहिलं तर मी लहानपणापासून इतिहासाचा एक चांगला वाचक आहे आणि सर्व्हिसला आल्यानंतर कामाच्या निमित्ताने इतर डिग्र्या घेणं जमत नव्हतं, परंतु माझ्या मनामधले जी शिक्षणाची आस होती ती काय गप्प बसू देत नव्हती. आणि मी नगरला असताना मग दुसरी डिग्री LLBसाठी मी प्रयत्न केला. नगरला अप्पर पोलीस अधीक्षक होतो, पोलीस अधीक्षक पण होतो आणि त्यामध्ये मी LLB तिथून केली. नंतर पुढे फॉरेन्सिक सायन्स जो विषय आहे हा क्रिमिनॉलॉजी रिलेटेड आहे, मग क्रिमिनॉलॉजी केलं, फॉरेन्सिक सायन्स केलं, त्याचबरोबर मेडिकल ज्युडिस्प्रुडन्स केलं. फॉरेन्सिक सायन्समध्ये त्याचा उपयोग आपल्याला गुन्हे तपासामध्ये होतो, त्याचा तो एक महत्त्वाचा विषय होता. समाजशास्त्र माहीत असणं गरजेचं होतं, क्रिमिनॉलॉजी माहीत असणं गरजेचं होतं. त्याचबरोबर MA पॉलिटिकल सायन्स असणं पण गरजेचं, म्हणून पॉलिटिकल सायन्समध्ये पण घेतली. ह्या 11 डिग्र्यांचा हे झाला, पण तशा त्या कमीच आहेत. अजूनही बऱ्याचशा डिग्र्याच होतील असा आशा. अरे वा वा. तर सर, हे निश्चितपणे हे की JP फॉरेन्सिक मेडिसिन आणि JPचे जे आहे ते निश्चितपणे आपल्या आयुष्यात त्याचा वापर झाला असणार ते किंवा त्याचा उपयोग पडला असणारच आहे. आणि सर, एकंदरीत आपली जर कारकीर्द जर पाहिली तर वेगवेगळे मागं एकदा मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक कटिंग असं वाचली होती की खरा सरफरोशमधला जो डिटेक्शन जो आहे, जो राठोर आहे, तो जो डिटेक्शन आहे ते आपलं वैयक्तिक आपलं आहे असं ती पेपरची कटिंग होती सर. तर आज ॲक्च्युली मला सांगताना असं वाटेल की जांबाज सरफरोश किंवा सरफरोश जांबाज पोलीस ऑफिसर म्हणून उल्लेख करावा लागेल. तर त्या सरफरोशबाबत आपण तो डिटेक्शन कसं काय? मला खरं म्हणायचं, माझ्या आयुष्यामध्ये फारच सुवर्णसंधी परमेश्वराने दिली. याच्यामध्ये मी जळगावला असताना फार मोठी डिटेक्शन आमच्या टीमकडनं झाली. त्यामध्ये त्यावेळेस ब्राऊन शुगरचं मोठं जाळं संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर विखरलं गेलं होतं आणि आम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळाल्या, त्याच्यावर आम्ही त्या वर्कआउट केल्या आणि वर्कआउट करून जाममोलला जो आहे भुसावळचा तिथे रेड मारली. त्याच्यामध्ये जे काही आम्हाला क्ल्यूज मिळाले त्याच्यावरून बऱ्हाणपूर आणि खंडवा ही 2 भारताची मुख्य सप्लाय सेंटर होती ड्रगची. मग तिथे अगदी 200-250 पोलीस घेऊन लग्नाची वरातीचं त्याला स्वरूप दिलं
आणि आम्ही खंडव्याला जो फार मोठा ड्रग पेडलर होता त्याच्यावरती आम्ही अटॅक केला. पहाटे त्याच्यावरती रेड झाली आणि त्यात आम्हाला फार मोठ्या किमतीचं सुमारे 4.5 ते 5 कोटी किमतीचं 1994ला हे ड्रग्ज मिळालं. त्याच्या बातम्या सर्वदूर झाल्या, सगळीकडे त्या पसरल्या आणि त्याच्यामधनं मग काही लोकसत्ता असेल किंवा नवा काळ असेल ह्या पेपरनी ते बातम्या मोठ्या प्रमाणात दिल्या, सकाळनी पण बातम्या दिल्या, लोकमतनी पण दिल्या. त्यामुळं आम्हाला एक त्यातनं प्रेरणा मिळाली आणि आम्ही देशभर ते छापे मारले. त्यावेळेस मोठं ड्रग पेडलरचं जाळं उघडकीस आलं आणि ह्या न्यूजपेपर्स आणि याच्या सगळ्यामुळं मग त्या काळचे जे डायरेक्टर्स होते त्यांनी त्यांची टीम पाठवली, त्यांच्यावर आम्ही त्यांना सर्व प्रकार सांगितला आणि कदाचित त्या ड्रग्ज पेडलरच्या जाळ्यामधनं किंवा त्यातनं जे काही तपास उघडकीस आला म्हणजे अगदी अफगाणिस्तान, तिथून राजस्थानमध्ये ड्रग्ज कसं येतं पाकिस्तान मार्गे, तिथून भारतभर कसं पाठवलं जातं, खंडवा आणि बऱ्हाणपूरमधनं दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये कसं पाठवलं जातं याचं अख्खं जाळं आम्ही त्यावेळेस उघडकीस आणलं. आणि त्याच्यात आम्हाला बऱ्याचशा वेगवेगळ्या स्टेटच्या पोलीसची पण मदत झाली. महाराष्ट्र पोलीसनी ठिकठिकाणी अनेक ठिकाणी तशा सूचना देऊन आम्हाला सहकार्य केलं आणि बऱ्यापैकी रेड्स झाल्या. त्याच्यातनंच कदाचित हा सरपोज पिक्चर त्यांनी तयार केला असा. सर ह्याच्यात एक तो जर सीन पाहिला त्या पिक्चरमधला तर एक मिरची सेठ म्हणून ती एक व्यक्तिरेखा आहे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचा जो गझलकार आहे जे आदरणीय नसरुद्दीन साहेबांनी जे केले या लोकांवर तुमचा संशय कसा गेला की ह्या लोकांना म्हणजे आपण कोणी स्वप्नात पण तो जर कॅरेक्टर जर पाहिला तर आपण स्वप्नात पण विचार करू शकत नाही की नसीर साहेबांनी हा काहीतरी त्याच्या पाठीमागचा ह्यांचे हात असतील. त्यातलं जे मेन मुख्य ड्रग्स पेडलर जो होता त्याचं पॉलिटिकल कॉन्टॅक्ट खूप जोरात होते, मोठे होते आणि खंडव्याला तो राहत होता, उंच टेकडी होते. त्याच्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस रेड केली त्याच्याकडनं जे काही माहिती मिळाली त्याच्यामधनं हे जे मोठं जाळं आहे हे ड्रग्ज जे येतं ते अफगाणिस्तानमधनं येतं आणि अफगाणिस्ताननं ते पाकिस्तानमध्ये येतं. पाकिस्तानमधनं उंटावरती मिरच्यांच्या व्यापाऱ्यामध्ये मिरच्यांमध्ये टाकून ते व्यापारी लोकांच्या माध्यमातून राजस्थानमध्ये आणलं होतं. राजस्थानमधनं ते खंडवा आणि बुरहानपूरला आणायचे आणि तिथून भारतभर ते डिस्ट्रीब्यूट करायचे. त्यामुळे कदाचित तो धाकासुद्धा त्याच्या पाठीमागे असू शकतो. आणि त्या स्मगलरचे फार मोठे पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्स होते. त्यांनी खंडव्याच्या एसपींची गाडी बॉम्बनी उडून टाकली होती, खंडव्याच्या एसपीची. हां, त्यामध्ये त्यांचे बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर गंभीररित्या जखमी झाले होते. एसपी बालबाल वाचले. अशा प्रकारचं मोठं एक ड्रग्स रॅकेट होतं ते उद्ध्वस्त केल्यामुळं कदाचित त्यातनं हे सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या असतील. सर एक आपल्या शोध किंवा प्रतिशोध पुस्तकामध्ये असं एक वाचण्यात आलं की आपण एका ज्या एसटी महामंडळाच्या एका तिकीटवरून आपण एक गुन्हा तपास केला होता किंवा कुठल्या तरी बॅग होती साधी कॅरी बॅग, त्या कॅरी बॅगवरून तो एक गुन्हा एक मोठा तो डिटेक्शन केला होता. त्याबद्दल आपण थोडंसं सांगाल. गुन्हे तपास करताना छोटे छोटे क्लूज असतात ते फार महत्त्वाचे असतात. स्मॉल क्लूज बिग टार्गेट्स असं माझं एक ध्येय लहानपणापासून होतं. तपास करताना हे छोटे क्लूज आहेत ना ते कधी खोटे बोलत नाही. वस्तुजन्य पुरावा जो फार महत्त्वाचा असतो. आरोपी खोटं बोलू शकतो किंवा साक्षीदार खोटे बोलू शकतात पण वस्तुजन्य पुरावा हा कधीही खोटं बोलत नाही. त्याच्यावर जास्त भर असायचा. ओझर जे आहे नाशिक जिल्ह्यामधलं त्या 10व्या मैलावरती एक दरोडा पडला होता आणि त्या दरोड्यामध्ये बोरीची काठी वापरली होती. त्या बोरीच्या काठीने हैदर कुटुंबाला रक्तबंबाळ केलं होतं. त्यांनी दरोडेखोरांनी खूप मारलं, त्यांचे सगळे कान ओरबाडून त्यांचे सोनं चांदी सगळं लुटलं, कॅश लुटली आणि ते पळून गेले. त्याच घटनास्थळावरती जी बोरीची काठी मिळाली त्या काठीवरनं आम्ही लक्षात आलं की शेतकरी कुटुंबाचा वारसा असल्यामुळं माझ्या लक्षात आलं की हे बोरीचं झाड इथंच जवळपास असेल आणि कदाचित ते बोरीचं झाड त्यांनी कापलं असावं हेक्सॉ ब्लेडने. मग आम्ही जवळपासच्या 4-5 किलोमीटर शेताचा शोध घेतला. तिथे ते बोरीची काठी मिळाली. त्याच्या बाजूला एस टीची बारीक बारीक तुकडे केले तिकीट मिळाली. त्या तिकिटाला पुढे पंचिंग असायचं. पंचिंगमधले 16 स्टेज ज्या होत्या त्या महत्त्वाच्या होत्या. तर 16 स्टेजवरचं म्हणजे जवळजवळ 96 किलोमीटरचा प्रवास या आरोपीने केला असेल. म्हणून आम्ही आमचा मोहल्ला आमचा जो मोर्चा होता तो मनमाडकडे वळवला. कारण जे आरोपी होते ते अस्सल हिंदी बोलत होते, उत्तर प्रदेश हिंदी बोलत होते आणि मनमाड स्टेशनला ते सगळं पकडले गेले. त्या डिटेक्शनला महाराष्ट्र राज्याचं सर्वोत्कृष्ट पहिलं डिटेक्शनचं पारितोषिक आम्हाला मिळालं. तर पारितोषिक जर बोलायचं म्हणलं तर साधारणतः 176 पारितोषिक आहेत आपल्याला. खात्यातली वैयक्तिक शोध तपास म्हणून जर त्याच्यावर जर बघितलं की शोध तपासावरती जवळ 11 ते 12 पारितोषिक आहेत आणि उत्कृष्ट तपासाबाबतचा अजून एक 10 ते 12-15 मेडल आहेत.
हे नेमकं हे करताना ही कुठून ही शक्ती येते सर? आपण नेमकं काय? डिटेक्शन हा माझा हॉबी आहे, छंद आहे. आणि कुठेही कुठलीही घटना घडली तर मी अगदी आयोच्या अगोदर सुद्धा तिथं पोचायचो. तिथं स्थानिक पोलीस आणि इन्स्पेक्टरच्या अगोदर मी पोचायचो. कारण ताजा जो स्पॉट आहे घटनास्थळ ते पाहणं फार महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामुळं मग अनेक क्ल्यूज त्यातून मिळायचे आणि त्यातनं डिटेक्शन ताबडतोब व्हायची. म्हणजे निफाड नाशिक भागामध्ये लासलगाव असेल किंवा निफाड असेल किंवा पिंपळगाव हा सगळा सदन एरिया, आणि सदन एरियामध्ये दरोडे खूप पडायचे. तर दरोडे पडताना लोक त्रस्त झाली होती. रात्रभर दिवसभर काम करत शेतामध्ये रात्रभर जागे राहायचं. आणि अशा याच्यामध्ये वस्तीवरती पडणारे दरोडे, त्याच्यामध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार, ह्या सगळ्या गोष्टी पोलीस खात्याला आव्हान देणाऱ्या होत्या. आणि आम्ही अशा ज्यावेळेस घटनास्थळ जाऊन व्हिजिट करायला लागलो, भेट द्यायला लागलो वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नात्याने, त्यातनं बरेचसे क्ल्यू पुढे आले, टोळ्या पकडल्या गेल्या. आणि त्यातनं एक ऊर्जा मिळाली की आपण जर तात्काळ कारवाई केली तर आपलं डिटेक्शन 99% 100% होऊ शकतं. आणि त्यातून हे सगळे शोध लागलेत. आणि शोध लागल्यानंतर जो आनंद असतो तो अप्रतिम असतो. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही शोधताय आणि पकडताय आरोपीला आणि त्याच्याकडे काहीतरी मिळतंय, ते फार महत्त्वाचं आहे. नाही सर, फक्त राष्ट्रीय लेवलचं नव्हे तर आंतरराष्ट्रीय लेवलचं आपण जवळजवळ 145 कोटीचा आपण ड्रग 2003 आणि 2004ला कोसोवो मॅसिडोनियाला तिथं युनायटेड नेशनच्या वतीने इंटरनॅशनल पोलीस अधिकारी म्हणून काम करत होतो. आणि आम्हाला एक इन्फॉर्मेशन होती की बरेचसं ड्रग्ज हे युरोपमध्ये जात आहे. त्याचं मूळ जे आहे ते अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, आणि तिथून तुर्कस्तान मार्गे युरोपमध्ये येते. युरोपमध्ये जे पश्चिमात्य राष्ट्र आहेत, म्हणजे इटली असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, त्या राष्ट्रांमध्ये हे ड्रग्ज पुरवलं जातं आहे. आणि त्याचा रूट जो आहे तो अल्बेनिया बॉर्डरवरून आहे. आम्ही अल्बेनिया बॉर्डरला सापळा रचला आणि तिथे काही संशयित व्हेकल चेक केले. त्याच्यामध्ये पाठीमागच्या डिकी आणि मधलं सीट त्याच्यामध्ये काही पोर्शन होता, कॅव्हिटी होती. त्या कॅव्हिटीमध्ये हे सगळं ड्रग्ज ठेवलेलं होतं. आणि ते ड्रग्ज आम्ही ते पकडलं. त्यात काही रायफली पण मिळाल्या, AK-47 पण मिळाल्या. 145 कोटीचा ड्रग्ज पकडला. आणि जी आपली मोडस ऑपरेंडी होती इन्व्हेस्टिगेशन करण्याची जी शैली आहे, भारतीय शैली विशेषमध्ये मी म्हणेल, त्या शैलीनुसार आम्ही अल्बेनियाला एक टीम पाठवली आणि तिथंही बाकीचं काही ड्रग्ज मिळालं. तिथं जवळजवळ 40-45 कोटीचा ड्रग्ज मिळाला. त्यामुळं मोठा ड्रग्जचा साठा मिळाला. आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर किंवा पातळीवरती एक मोठं रॅकेट उघडकीस आलं. युनायटेड नेशननी त्यावेळेस आमचा सत्कार केला होता. आणि युनोची 2 मेडल्स त्यावेळेस मिळालेली आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सर IPO म्हणून काम करताना अजून एखादे मेमरेबल काही हे आहेत, काही प्रसंग आहेत? त्याच्या व्यतिरिक्त असे बरेचशा घटना आहेत की ज्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे -15 डिग्रीला काम करावं लागेल बर्फाच्या ह्याच्यामध्ये. एक गोष्ट अशी आहे की काही संशयित तिथं आजूबाजूला पहाड होते, तर त्या पहाडामध्ये लपलेले आहेत. म्हणजे त्यांचा आम्ही पाठलाग केला, पण नंतर ते पांढऱ्या शुभ्र पहाडामध्ये गायब झाले. आणि आम्ही सर्व पहाडाची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली. त्यास मला असं दिसलं की व्हाईट जो बर्फाचा आच्छादित पर्वत आहे, त्या पर्वताला एक छोटासा असा काळा टिपका दिसतो आहे. मग मी जवळ जाऊन पाहिलं, म्हटलं कदाचित ह्याचा बूट असावा. तर आरोपीने काय केलं होतं की तो त्यांनी बर्फामध्ये झोकून दिलं होतं. सगळी बॉडी बर्फात होती, त्याच्यावरती सगळा बर्फ होता, पण फक्त समोर एक पाया बूट जो असतो पायाला घातलेला, तो बूट फक्त बाहेर राहिला होता. आणि त्याच्यावर आम्ही त्याला खेचून बाहेर काढला आणि ते मोठं ड्रग. सर, ह्याबाबत एक अजून अभिमानानं नोंद करा असं वाटतं की स्वर्गीय आणि आदरणीय RR आबा पाटील साहेब, त्यांचे आणि तुमचं त्या काळात काही अतिशय चांगले हे होते, स्नेहाचे संबंध होते. आणि आबांच्या मार्गदर्शनाने आपण जो महाराष्ट्रातील जी एक संस्कृती कुठं ना कुठं आपल्याला म्हणजे काळीमा लावत चालली होती की बारबालांचा जो विषय होता, तर तो आपण एक वेगळ्या पद्धतीने हाताळला. तर त्याबद्दल आपण थोडंसं काही बोलाल तर? तसे RR पाटील साहेब जे होते आमचे गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, आणि त्यांना डिटेक्शन आवडायचं किंवा जे ठोस कारवाया त्या आवडत होत्या. कदाचित त्यामुळं आम्ही त्यांना आवडू लागलो असावे. पण आबांचं धोरण होतं की जे गरीब कुटुंबातले तरुण आहेत ते अनेक पैसे ह्या बारबालांवर उडवतात आणि व्यसनाधीन होतात. रात्रीच्या रात्री रात्रभर गाड्यांची वाहतूक चालते, अगदी कोल्हापूरपासून ते मराठवाड्यापर्यंत. आणि विदर्भामधून सुद्धा तरुण मुलं ह्या डान्स बारसाठी येतात आणि त्याच्यात ॲक्सिडेंटमध्ये बरेच लोक मेलेले आहेत.
अशा याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांच्या खिशातला पैसा हा खेचला जातोय किंवा तो नाहीसा केला जातोय आणि त्यांचं कुटुंब अक्षरशः देशोधडीला लागतात. हे बार अशा प्रकारचे बार बंद झाले पाहिजे अशी भूमिका आर पाटील साहेबांची होती आणि त्या भूमिकेचा साजेश आहे. मी त्यावेळेस DCP एन्फोर्समेंट होतो, सोशल ब्रँच पण माझ्याकडे होती. माननीय गृहमंत्री आबांची त्यावेळेस आमच्याकडनं मोठ्या अपेक्षा होत्या. त्यामुळं आम्ही मुंबईमधले अवैध बार सगळे जे आहेत ते 100% बंद केले होते आणि मोठी कारवाई केली होती. त्याच्यामधले त्यावेळेस बऱ्याचशा आव्हानांना आम्हाला तोंड द्यावं लागलं, पण काही बारच्या कॅव्हिटीमध्ये दडवलेल्या मुलीसुद्धा आम्ही JCP लावून उकरून काढून घेतलेल्या होत्या. अशा प्रकारची मोठी कारवाई केली, त्यामुळं कदाचित असेल. त्याचबरोबर महात्मा गांधी तंटामुक्ती ची जी योजना होती त्या योजनेच्या जी कोर कमिटीमध्ये पण काम करायची संधी मिळाली. ते अध्यक्ष आर अब्बास होते आणि त्याच्यामधनं एक चांगलं मोहीम ही राज्यभर राबवली गेली. जे छोटे मोठे तंटे होते ते गावच्या पंच कमिटीकडनंच मिटवायची अशी भूमिका त्या महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमेमध्ये होती आणि ती बऱ्यापैकी त्यावेळेस यशस्वी झाली होती. तंटामुक्तीवरून सर बघितलं तर हे पण सर हे ॲक्च्युली हे मेवाडपासून आलेला हा वारसा आहे. तसा अगोदरची जी काही मंडळी होती तर ह्या मंडळीत अगोदर गावात तो नायक कारभारी आणि गावातलाच पंच हीच पद्धत होती, नंतर ती महाराष्ट्राने आणलेली. सर एक अजून या वाचण्यात आपल्याबद्दल असं आलं होतं की आपण महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये कार्यरत असताना संवाद तुझा माझा म्हणून एक नवीन उपक्रम अतिशय एक वेगळं तर आपण छेडलं होता, तर तो नेमकं काय होतं? मुंबईमध्ये काम करत असताना सामाजिक विशेष म्हणजे सोशल सर्व्हिसेस ते आमच्याकडं होतं आणि त्या डिपार्टमेंटमध्ये काम करताना असं आढळलं की मुंबईत मोठ्या प्रमाणात घटस्फोट सध्या होत आहेत आणि घटस्फोटाचं जे 0.04% होतं ते वाढून जवळजवळ 2.5% वरती गेलं होतं आणि हा अतिशय म्हणजे आपल्या ज्या कुटुंब व्यवस्था आहे भारतातली त्याला ते धोकादायक होतं. ते कुटुंब व्यवस्थेला त्याच्यामुळं फार मोठा ताण पडला असता आणि त्याच्यातनं अनेक समस्या निर्माण होतात. कुटुंबामध्ये जर आईवडील व्यवस्थित राहत नसतील, वागत नसतील किंवा त्यांचा संवाद नसेल तर मुलावर परिणाम होतो आणि मग मुलं ती गुन्हेगारीकडे वळतात आणि गुन्हेगारी थोपवणे पोलिसांचं अध्य कर्तव्य. त्याच्यातनं आम्ही संवाद तुझा माझा जे विस्फोटित घटस्फोटित कुटुंब आहेत त्या कुटुंबांना एकत्र आणणं आणि त्यांचे पती आणि पत्नींचा पुन्हा सुसंवाद तयार करणं हा भूमिका होती. 3600 कुटुंबियांना आम्ही एकत्र आणलं. 15 वर्ष विघटन झालेले विस्फोटित झालेले कुटुंबसुद्धा एकत्र आले आणि तो फार मोठा उपक्रम त्यावेळेस मुंबई पोलीसमध्ये राबवला गेला. ती वैशिष्ट्यात आपली एक ते स्पेशल एक डिरेक्टरी आहे. यावरून सर आठवलं की कुटुंब म्हणलं की आई आणि बाबा आले, तर आपल्या बाबांबद्दल असे प्राऊड फिलिंग असे काही 5 आणि आईबद्दल वडील जे होते ते चुलत्यांकडे पोलीस पाटीलकी होती, नंतर मधल्या चुलत्यांकडे आली, नंतर आमच्या वडिलांकडे आले. वडिलांकडे आल्यानंतर काही दिवसामध्येच वडील वारले. परंतु वडिलांचं एक म्हणणं होतं त्यावेळेस आई गर्भवती होती आणि कदाचित मी पोटात असेल, त्यामुळे वडिलांचं आई म्हणायची की गर्भपात करायचा, वडील म्हणायचे नाही करायचा. माझा मुलगा जो आहे हा जगामध्ये माझं नाव कीर्तिवंत करेल आणि त्याच्यामुळं मग माझा कदाचित जन्म झाला. वडिलांचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होतं, आईचं पण फार पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होतं. नाही माझा मुलगा फार चांगला होईल, थोर ऑफिसर होईल असं त्यांचं असायचं भूमिका. वडील शेतकरी होते पण आईनीसुद्धा वडील वारले त्यावेळेस मी 1.5 वर्षाचा होतो. आईनी अगदी ठामपणे कंबर कसून आमचे सगळे जे भावंडं होती, भाऊ होते, बहिणी होत्या, त्यांना शिकवलं, मोठं केलं आणि सगळ्यांना शिक्षण दिलं. आणि हे करत असताना एका विधवा बाईने म्हणजे 9 मुलांचा सांभाळ करून मोठं त्यांना केलं आणि त्याचबरोबर आमच्या संसारामध्ये म्हणजे शेतीमध्ये त्यांनी अजून 15-20 एकरची भर टाकली. अतिशय अशा प्रकारचे एक स्वाभिमानी स्त्री म्हणून आईकडे पाहिले जाईल आणि अतिशय पॉझिटिव्ह विचाराचे वडील त्या भूमिकेत होते, त्यांच्याकडे तसं पाहिलं जाईल. आई म्हणलं की आपल्या माऊलीला पहिल्यांदा नतमस्तक. पण मध्यंतरी सर आपण एक अशी आईच्या नावाने एक वेगळं हे पण केलं होतं की आपली चर्चा पण झाली होती त्यामुळे की कर्तबगार माता किंवा आपल्या आईला स्मृती ठेवून एक आपण वेगळं कधी उपक्रम करावा, म्हणजे कर्तबगार माता पुरस्कार किंवा आम्ही तो सुरू केलेला आहे आणि तो हस्तगत चालू आहे. कर्तबगार मातांमध्ये ज्या माता त्यांच्या पत्नीच्या पश्चात किंवा मुलांच्या पश्चात खूप चांगल्या रीतीने काम करतायत आणि ज्यांनी मुलं घडवलीत अशा मातांचा सत्कार आपण दरवर्षी करतो.
तर तो महत्त्वाचा हे होता. तर आई बाबानंतर ॲक्च्युली पुढचा प्रश्न येतो की आपली अपत्य. तर सर एक पुन्हा अभिमानाची गोष्ट आहे की आपली जी दीदी आहे जान्हवी दीदी, तर गेल्याच वर्षी तिने UPSCमध्ये अतिशय चांगल्या क्रमांकावर तिने यश प्राप्त केलं आहे की साधारणतः 146 145च्या रँकवर आहे. तर हा सर्व जडणघडणीमध्ये आपलं योगदान किती आहे का मॅडमचं खरं त्याच्या पाठीमागं खरं योगदान आहे? मुलं जी असते कुटुंबामध्ये ते महत्त्वाची भूमिका जी असते ती आईवडिलांची असते. आणि मुलांचा सर्वप्रथम गुरु जो असतो तो ते त्याचे आईवडीलच असतात. आमच्या घरामध्ये जेव्हा आम्ही वातावरण निर्माण केलं ते नेहमी पॉझिटिव्ह वातावरण होतं. मिसेस असेल किंवा मी, आणि त्या पॉझिटिव्ह सकारात्मकतेमधनं मुलांमध्ये ती एक प्रेरणा होती. आणि आम्ही अखंडपणे खडतर म्हणजे सेवा करताना सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली. आणि खडतर प्रसंगाला तोंड देत देत शिक्षण असेल, मी 11 डिग्री घेतल्यात, मिसेसनी 18 डिग्री घेतल्यात, याचा परिणाम मुलांवरती होतोच. आणि त्यामुळे दीदीची सुद्धा एक तिच्या मनामध्ये रुजलं की आपण पण पप्पांसारखं व्हावं. आणि मग तिने 12वी नंतर अभ्यास सुरू केला. पुण्याला वगैरे आम्ही शिफ्ट झालो नाशिकवरनं, आणि तिथं स्टडी करून मग UPSC परीक्षेला थोड्याफार प्रमाणात मी गायडन्स केला. नंतर तिच्या आईने तिला जो काही लॉजिस्टिक सपोर्ट आहे तो दिला चांगल्या प्रकारे. अगदी परीक्षेला सोबत जाणं, हे करणं ते करणं ह्या जमणार, कारण आम्ही व्यस्त होतो आमच्या ड्युटीमध्ये, परंतु त्यावेळेस परीक्षेला ती खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिली. अशा याच्यामधनं तिने पहिली 2020ची UPSC क्रॅक केली. आणि त्याच्यामध्ये तिला दैनिक कलेक्टर म्हणून तिची नेमणूक दिल्लीमध्ये झाली होती. पण पुन्हा ती बसली आणि 2023च्या UPSCमध्ये तर चांगल्या रँकिंगमध्ये आले. 145 रँक आला तिचा. आता ती सध्या मसुरीला ट्रेनिंग करते आहे. थँक्यू सर. ॲक्च्युली आपल्या साहित्यिक प्रवासाबद्दल आपण तर येणारच आहोत पुढच्या एपिसोडमध्ये, पण तत्पूर्वी मला 1-2 गोष्टी अशा विचारायच्या होत्या की हे लिहित असताना जवळजवळ आपण 11 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यात ऐतिहासिक आपले शोध प्रतिशोधपासून पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्य हे सर्वच लिहित असताना हे कुठंच आपल्यातला जो खेळाडू वृत्ती ही कुठंच कमी झालेली दिसत नाही. आपल्याला कबड्डी, व्हॉलीबॉल असू दे किंवा लॉंग टेनिस असू दे, हे सर हे कसं आपण कसं काय मॅनेज करताय? पोलीस अधिकारी म्हटलं तर 24 तास सेवा. आणि रात्री अपरात्री कधी पण फोन येतो, दरोडा पडलाय, मर्डर झालाय, जाती दंगल होते, अशा याच्यामध्ये अचानकपणे उठून जावं लागतं. मग तुमचा जो दिनक्रम असतो तो सगळा बिघडला जातो. त्याच्यामुळे तुमचा बॅलन्स, मानसिक बॅलन्स राखणं फार गरजेचं आहे. आणि ते राखायचं असेल तर तुम्हाला कुठला तरी छंद असायला पाहिजे. स्पोर्ट्स हा जो आहे त्याच्यामध्ये व्यायाम पण होतो आणि एक मानसिकता तुमची टिकून राहते. ती मानसिकता टिकणं फार गरजेचं आहे. आणि ती टिकण्यासाठी हे खेळ आवश्यक आहेत. मला लहानपणापासून खेळायची आवड होती. मी अगदी शालेय जीवनामध्ये खो खो खेळलेलो आहे. नंतर तालुका लेवलला कबड्डीमध्ये आम्ही प्रथम आलो होतो. नंतर जिल्हा पातळीवरती व्हॉलीबॉल खेळलो. नंतर ज्यावेळेस पोलीस खात्यामध्ये आलो त्यावेळेस माझा मोर्चा मी टेनिसकडे वळवला. आणि लॉन टेनिसमध्ये मला अभिमान वाटतो की मी भारतीय पातळीवरती 6 वेळा लॉन टेनिसच्या स्पर्धा खेळलेलो आहे. आणि अगदी अंतिम स्पर्धेपर्यंत आम्ही जाऊन आलेलो, अंतिम पातळी गाठलेली होती. धन्यवाद सर. मंडळी, ॲक्च्युली सांगायचा मुद्दा असा आहे की एक माणूस 11 डिग्र्या, 11 ते 12 पुस्तकं, 176 पारितोषिकं हे होत असतानाच आपल्या कुटुंबातील जी आपली जी कन्या आहे त्याला एक IPS दर्जाची किंवा IAS दर्जाची तिला घडवणं, ह्याचबरोबर सर पाहिलं तर आजकालची मुलं अशी आहेत की 1 किंवा 2 अटेम्प्ट हे करतात, ती परीक्षेसाठी जातात आणि माघार घेतात. तर ही अशी माघार घेणाऱ्या मुलांना किंवा आज तर अवस्था अशी झाली की छोट्या छोट्या कारणावरून मुलं आईबाबांवर नाराज होतात आणि अगदी आत्महत्या करण्यापर्यंत जो काही मजल गाठतात. तर ह्या मुलांसाठी सर आपण एक प्रेरणा म्हणून आपण काय सांगाल सर? आपण आपलं काय मार्गदर्शन कराल? UPSC MPSC करणाऱ्या मुलांना तर मी निश्चितपणे असं सांगेल की लाईफमध्ये चॅलेंज आवश्यक आहे. आणि जोपर्यंत मी चॅलेंज स्वीकारत नाही तोपर्यंत त्या जीवनाला काहीच अर्थ राहत नाही. आणि आत्महत्या करणे हे भित्रेपणाचं लक्षण आहे. तेव्हा आयुष्यामध्ये चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. जो फोर्सफुली त्याच्या पाठीमागे लागलं पाहिजे. एखादं स्वप्न आपण घेतलं आहे, डोक्यामध्ये आलं आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी काही ताकद लागेल ती पूर्णपणे वापरली. यश 100% येतं. आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. पालकांनी सुद्धा अशा मुलांची सायकोलॉजी सांभाळणं फार गरजेचं आहे. मंडळी, सरांचा जो इनऑल जर जीवन प्रवास जर बघितलं तर 1 एपिसोड्समध्ये शक्य नाही, 2 ते 3 किंवा कदाचित 5 एपिसोड पण लागतील. तर आज आपण या एपिसोडमधून रजा घेणार आहोत.
विशेषतः का तर एक साहित्यिक प्रवास हा अतिशय वेगळा प्रवास आहे. आणि आत्ताच सर रिसेंटली आपण आणि प्रकाशदादा होळकर सर की आपण दोघांचंही महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळावर निवड झालेली आहे, त्याबद्दल मी आपलं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि पुढील जो एपिसोड आहे तो फक्त खास साहित्यिक ह्या चर्चेवर हे करतो, कारण अवस्था अशी आहे की महाराष्ट्रातला मला वाटतं एकमेव असा अधिकारी असेल जो पोलीस खात्यामध्ये आहे आणि तो माणूस आपल्या महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळावर येणं मला वाटतं ही इतिहासातली पहिली नोंद आहे. आणि त्याचसोबत आपली ती नोंद आहे की डिटेक्शन जो आहे आपला, आपण खास PhD किंवा आपल्याला जी डॉक्टरेट जी पदवी मिळाली ती डिटेक्शनमध्ये मिळालेली आहे. तर सर आपण आपल्या डिटेक्शन किंवा PhD इन डिटेक्शनच का करावं असं वाटलं हे आपण सांगू आणि आजची आपण सांगता करूया. ॲज अ पोलीस अधिकारी म्हणून क्रिमिनॉलॉजीचा अभ्यास फार आवश्यक आहे. डिटेक्शन हा माझा पहिल्यापासून छंद होता, हॉबी होती. एखादी गोष्ट डिटेक्ट करणं ही अतिशय प्रेरणादायी आणि मनाला मानसिक समाधान देणारी गोष्ट आहे. आणि त्यातल्या त्यात गंभीर गुन्हे डिटेक्ट करणं ते फार आवश्यक असतं आणि त्याच्यामध्ये पोलिसांची प्रतिमा पण उजाळली जाते. आणि म्हणून मग मी PhD जो आहे माझा रिसर्च पेपर आहे तो सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन मेथड्स अँड सिस्टीम्स त्याच्यावरती केला आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये PhD केली. थँक्यू सर. थँक्यू. फक्त शेवटचा प्रश्न विचारतो की आपण एक लाईफ प्रोटेक्टर म्हणून एक नव्यानं संस्था चालू केलेली आहे, त्याच्यात विशेषतः रोड सेफ्टी आणि लाईफ प्रोटेक्टर याबद्दल आपले जे मिशन आहे किंवा आपल्या मनातलं जे काही हे आहे आपण आवाहन करूया आणि आपण सांगता. लाईफ प्रोटेक्टर 100 ही सामाजिक संस्था आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची, कारण त्याच्यामध्ये भारतापासून बाहेरच्या देशातील पण बरेचसे नागरिक ते सदस्य आहेत त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की ग्लोबल वॉर्मिंग असेल, रोड सेफ्टी असेल किंवा अँटी ड्रग्स कॅम्पेन असेल याच्यावरती ती संस्था काम करते. आजपर्यंत 17.5 लाखाच्या वरती झाडं लावलेली आहेत आणि ड्रग्जवरती वेगवेगळे प्रोग्राम्स आम्ही घेतलेले आहेत, त्या सतत कंटिन्यू करत आहोत आणि आता मोठ्या जोमाने करणार आहोत पुढे जाऊन. त्यातले तुम्हीसुद्धा एक सदस्य आहात. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. आपण वेळ काढून ही मुलाखत दिली त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.